आवाज जनतेचा. आज जुन्नर तालुका पंचायत समिती कृषी अधिकारी उद्वंत साहेब यांना या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलो असता जुन्नर तालुक्यामध्ये खरीपाचा हंगाम या ठिकाणी लवकरच चालू होते. या ठिकाणी पाऊस झालेला आहे. बळीराजाला खर तर आता नवीन पिकं त्या ठिकाणी घेत असताना खतांची उपलब्ध होणं महत्वाचं आहे. बऱ्याच ठिकाणी बफर स्टॉक त्या ठिकाणी उपलब्ध आहे, परंतु प्रत्यक्षामध्ये त्या ठिकाणी युरियासारखी खतं त्यांना मिळत नाहीये. परंतु काही काही ठिकाणी मिळतात. सध्या दराने त्या ठिकाणी त्यांची जास्तीच्या दराने विक्री झालेली या ठिकाणी निष्पन्न झालेली आहे. काही ठिकाणी 350 रुपयापर्यंत युरियाच्या खतांच्या ठिकाणी विक्री झाली. काही ठिकाणी माल घेऊन युरिया खत दिले, परंतु त्यांना बिलं दिली गेली नाही. तर काही ठिकाणी ऑनलाईन पेमेंट सुद्धा त्या ठिकाणी शेतकऱ्यांकडून न घेता त्यांच्याकडून पिळवणूक करण्याचं काम त्या ठिकाणी काही दुकानदारांकडून होते आणि त्यांना पाठीशी घालण्याचं काम अधिकाऱ्यांकडून होत असल्याचा संशय आम्हाला या ठिकाणी येत असल्याने आज या ठिकाणी पंचायत समितीमध्ये जे संबंधित अधिकारी आहे त्यांना या ठिकाणी निवेदन दिलेले आहे. परंतु काही अधिकाऱ्यांशी फोनवरून संपर्क करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी त्या ठिकाणी कुठलंही उत्तर दिलं नाही. त्यामुळे आज जुन्नर तालुका शेतकरी संघटनेच्या वतीने जे संबंधित शेतकरी आहेत त्यांना विनंती आहे, शेतकऱ्यांनी जर अन्याय होत असेल आणि तुम्ही जर त्या ठिकाणी डोळे जाग करत असेल तो हा अन्याय या ठिकाणी जुन्नर तालुक्यातील शेतकरी सहन करणार नाही. संबंधित जे काही दुकानदार आहेत त्यांच्यावरती कारवाई करून शेतकऱ्यांना त्या ठिकाणी आपण ते न्याय द्यावा. आपण जर या ठिकाणी 2 दिवसामध्ये कुठलीही कारवाई जर आपण दुकानदारांवरती केली नाही तर जुन्नर तालुका शेतकरी संघटनेच्या वतीने तीव्र स्वरूपाचं आंदोलन पंचायत समिती असन किंवा तहसीलदार कार्यालय असन या ठिकाणी करण्यात येईल. याची आपण नोंद घ्यावी आणि संबंधित शेतकऱ्यांना त्या ठिकाणी न्याय द्यावा अशी विनंती करण्यात येत आहे. जय शिवराय.